नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत परभणी जंक्शन रेल्वे स्टेशनवर. आज कियांश त्याच्या चाचूंना घ्यायला रेल्वे स्टेशनवर आला आहे. मित्रांनो, सध्या अमृत भारत योजनेअंतर्गत परभणी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे स्थानकाला दिलेले हे रूप अतिशय प्रेक्षणीय दिसत आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच समोर दिसणारी तिकीट खिडकी ही प्रवाशांची पहिली गरज असते. येथे तिकीट काढणे, आरक्षणासंबंधी माहिती तसेच प्रवासासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळते. प्रवाशांची सोय आणि वेळ वाचवण्यासाठी येथे डिजिटल तिकीट ATVMची सुविधा उपलब्ध आहे. स्थानकात प्रवेश केल्यानंतर मोठा डिजिटल डिस्प्ले बोर्ड गाड्यांची माहिती, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि वेळा स्पष्टपणे दाखवतो. कियांशला स्टेशन दाखवण्यामागे केवळ फिरणे हा हेतू नसून या माध्यमातून त्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता कियांश रेल्वे स्थानकावरील एस्कलेटरचा अनुभव घेत आहे. लहान मुलांसाठी फिरत्या जिन्यावरून जाणे म्हणजे एखाद्या राईडसारखेच असते. यामुळे संतुलनाचा सराव होतो आणि विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. संपूर्ण परभणी रेल्वे स्थानक केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात न्हाऊन निघाले आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीवर तिरंग्याच्या रंगातील ही आकर्षक रोषणाई पाहताच राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होते. तसेच रेल्वे स्थानकावरील लिफ्टचा वापर करणे हा कियांशसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा आणखी एक खास अनुभव आहे. बटण दाबणे, दरवाजे बंद होणे आणि काही क्षणात वेगळ्याच मजल्यावर पोहोचणे हे मुलांना एखाद्या जादूसारखे वाटते. मित्रांनो, लहान मुलांना मोठी इंजिने, लांबचलांब गाड्या आणि रूळ पाहण्यात विशेष रस असतो. प्रत्यक्ष ट्रेन पाहिल्यामुळे त्यांना तिचा आकार, वेग आणि कार्यपद्धती समजते, जी केवळ पुस्तकात पाहून शक्य होत नाही. गाड्या वेळेवर कशा येतात आणि जातात हे पाहून त्यांना वेळेचे महत्त्व कळते. 26 जानेवारी निमित्त तिरंगी रोषणाई, लाल हिरवे सिग्नल आणि गाड्यांचे वेगवेगळे रंग यामुळे त्यांचे दृश्य ज्ञान अधिक समृद्ध होते. इंजिनचा आवाज, गाडीची हालचाल आणि रेल्वेच्या घोषणा यामुळे त्यांना वेगवेगळ्या ध्वनींची ओळख होते. वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी वरून नांदेड ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 1 आहे. मित्रांनो, आता प्रतीक्षेची वेळ संपली आहे आणि आपण पाहत आहोत की वंदे भारत एक्सप्रेसचे परभणी रेल्वे स्टेशनवर आगमन होत आहे. ही गाडी आपल्या नियोजित वेळेनुसार म्हणजेच 9:28 स्थानकात दाखल झाली आहे. चला तर मग डब्यांकडे जाऊया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की कियांशचा चाचू या आलिशान गाडीतून उतरताना दिसत आहे. कियांशाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हा क्षण किती खास आहे हे सहज लक्षात येते. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला आमची परभणी रेल्वे स्टेशनची ही सफर कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.